नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरणात आणखी एका सरकारी अधिकाऱ्याला अटक। भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक श्रीकांत परदेशी जाळ्यात बनावट शिक्के तयार करून नकाशा बनवून दिल्याचा आरोप। राज्यात 1 जूनपासून मुसळधार पावसानं घेतला 62 जणांचा बळी, 200 जनावरही दगावली। हिंगोली, नांदेड आणि परभणीत मध्यरात्री भूकंपाचे लागोपाठ 3 सौम्य धक्के। हिंगोलीतील वसमतमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू। अंतिम आठवडा प्रस्तावावर आज दोन्ही सभागृहात चर्चा होणार। विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। टीईटी परीक्षेची सक्ती नको या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांकरता आज शिक्षकांकडून राज्यभर शाळा बंदची हाक। कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर अटक। आजपासून 10 जुलैपर्यंत महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरातील सर्व पर्यटन स्थळं बंद राहणार। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार। हजारो शोकाकुल नागरिक अंत्ययात्रेत सहभागी। तुकाराम मुंढेंचा मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमला दणका। रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द। उंदीर आणि माशांचा वावर आढळल्यानं कारवाई। इराणवर पुन्हा हल्ला करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी। इराणनं होर्मुझमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचा ट्रम्प यांचा दावा। तुकोबा आणि माऊलींची पालखी आज पुण्यनगरी पुण्यात दाखल होणार। पुण्यनगरी विठू माऊलीच्या जयघोषात होणार तल्लीन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।